सुट्ट्यांमध्ये सगळ्यात पहिला प्रश्न पडतो कुठे फिरायला जायचं, आणि त्याचं उत्तर असतं अर्थातच गोवा. आम्हीही हा प्लॅन कॅनडामधूनच बनवून आलो होतो. सो गावी एक चक्कर मारून झाल्यावर आम्ही मिळेल त्या साधनाने निघालोय गोव्याला. तशी ही बस फक्त म्हापसापर्यंतच होती. म्हापसात उतरल्यावरती आम्ही ठरवलं पहिली पेट पूजा केली पाहिजे. पटापट मेन्यू कार्ड बघून आम्ही झटपट काही पदार्थ ऑर्डर केले. गरमागरम वडे, मिरची भजी विथ पाव आणि सँडविच, आणि मग दोन फेवरेट डेझर्ट. पेट पूजा झाल्यावर पुढच्या प्रवासासाठी आम्ही शोधली ऑटो. आता आम्ही चालले रिसॉर्टवर. अगदी अर्ध्या तासात आम्ही आमच्या रिसॉर्टवर येऊन पोहोचलो सुद्धा. अरे हो, मी तुम्हाला सांगितलंच नाही की आमच्यासोबत मृणाली आणि महेश सुद्धा येत आहेत. चला पाहूयात ते कुठपर्यंत पोहोचले. आम्ही आता चाललेलो आहोत सविताकडे. सविता आणि दाजी अगोदरच पोहोचलेले आहेत. आता मी आणि आमची सुनबाई आमच्या घरची आम्ही निघालोय. पाहूयात आता. आम्ही रिक्षा केली म्हापसावरून, चाललोय आता. ते दोघे येईपर्यंत आम्ही चेक इनची प्रोसेस उरकून घेतली. फायनली आम्ही पोहोचलो गोवा. मस्त आहे ना, खूप म्हणजे खूप मोठा आहे. चला तुम्हाला एक आमच्या रिसॉर्टची मस्त अशी टूर देते. तर हे आहे लिओनी रिसॉर्ट नियर वेगेटोर बीच. खूप मोठं आणि लक्झरियस रिसॉर्ट आहे हे. या रिसॉर्टमध्ये तुम्हाला पार्किंग स्पेस, इनडोअर गेम्स, कॉमन स्विमिंग पूल अशा अम्युनिटीज मिळतील. ही आहे आमची रूम. हा एक प्रायव्हेट विला आहे. एंट्री करताच इथे असं किचन दिलंय. टी, कॉफी, डायनिंग टेबल, बसायला मस्त असा सोफा. आतमध्ये गेल्यावरती एकदम स्पेशियस अशी बेडरूम आहे. एक किंग बेड आहे, टीव्ही, आणि मग इकडे डिसेंट साइज वॉशरूम आहे. कबर्ड आहे सामान ठेवायला. तयार व्हायला हा मिरर, आणि मेन अट्रॅक्शन आहे हा छोटासा स्विमिंग पूल, जो प्रायव्हेट स्विमिंग पूल आहे. आणि विला समोर कॉमन स्विमिंग पूल पण आहे. सो आम्ही आता पोहोचलेलो आहोत इथे लिओनी रिसॉर्टला. आमच्या समोर आहे तिथे सविता आणि दाजी. सो हेअर दे आर. हॅलो, हाय, हॅलो. थोडा उशीर झाला पण ठीक आहे आम्हाला. हॅलो सर. चला त्यांना पण त्यांची रूम दाखवूयात आणि सरप्राईज कसं वाटलं ते विचारूयात. सो सविता, आता कसं वाटतंय तुमचं? मस्त 2 दिवसाचं वॅकेशन. तुमचं कॅनडा सोडून पुण्यात आल्यानंतर तुम्हाला आमचा भारतामधला बीच पाहून तुम्हाला कसं वाटलंय? आमच्या भारतातला बीच. आमच्या भारतातला बीच म्हणतोय तो. Open that one. Go and open it. Go and open it. मेरे को तो देख ले. कसं क्यूट आहे. आणि शेजारचं आमचं. हो, प्रायव्हेट पूल. येस, प्रायव्हेट. वाव. खुश का मोना? इट इज टू गुड. येस, खूप छान. तर आम्हाला आता बर्गर फॅक्टरीला जायचंय बर्गर खायला. पण प्रॉब्लेम असा आहे की आमच्याकडे जायला गाडी नाही आहे.
तर पाहू आता काय होतंय, कसं आम्हाला करता येते, काहीतरी करूयात. कारण की बर्गर तर खावाच लागणार आहे, तर त्याशिवाय मजा नाही येणार. गोव्याला आलो आणि बर्गर फॅक्टरीचा बर्गर नाही खाल्ला असं होतच नाही कधी. बाहेर पडताच आम्हाला छान असं हे मोराचं दर्शन झालं. प्रत्येकाने वेगवेगळे मार्ग सुचवून झाल्यानंतर आम्ही एक बाईक रेंट करून कसे तरी फायनली पोहोचलो बर्गर फॅक्टरीला. इथला बर्गर खरंच खूप जास्त चविष्ट होता. तुम्ही कधी गेलात तर नक्की ट्राय करा. तुषार, संपवला पूर्ण तू? नाही, संपतोय. माझा संपत आला. मी लिहिलं आहे सध्या. पहिला व्लॉग इथंच संपूयात आणि भेटूयात दुसऱ्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.